कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनाला अखेर यश मिळालेलं आहे. या तारखेला आता मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला 100% कर्जमाफी होणार आहे. मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची कोणती तारीख जाहीर केलेली आहे? तर बघा, जून पासून बच्चू कडू हे सारखे आंदोलन करत होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले. जोपर्यंत मुख्यमंत्री शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार नाही, तोपर्यंत अन्नत्याग सुरूच राहील अशी भूमिका होती. परंतु अखेर त्यांच्या या आंदोलनाला आता यश आलेलं आहे. आता शेतकऱ्यांची सरसकट ही कर्जमाफी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा प्रकारचा मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी ही दखल घेऊन कर्जमाफीची जी तारीख आहे ती जाहीर केलेली आहे. आता सरसकट कर्जमाफी होणार आहे. आता यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, कोणकोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार आहे, किती जिल्ह्यांचे कर्ज माफ होणार आहे, अशी सगळीच माहिती याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर बघा, तर पिकासाठी जर कोणत्याही बँकेकडून कर्ज काढलं असेल तर नेमकं तुम्हाला तातडीने कोणकोणती कामे आता 2 दिवसात खात्यामध्ये पूर्ण करायची आहे तर नक्की पहा. त्याच्यामध्ये त्याप्रमाणे या कर्जाची जी लाभ आहे ते घेण्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाची अशी 4 ते 5 कागदपत्र तयार ठेवायची आहेत. कारण आता फक्त 2 दिवसाच्या आतमध्ये 24 तासाच्या आतमध्ये कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री साहेबांकडून आता वर्तवण्यात आले आहे. त्याचं कारण म्हणजे सरकारला आता समिती नेमावी लागली आहे. आता मुख्यमंत्री साहेबांनी बच्चू कडू यांना फोन लावून समिती नेमली आहे असं सुद्धा सांगितलं आहे. ही समिती आता कामाला सुद्धा लागली आहे. यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आता सरकारकडून सर्व या ठिकाणी पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये तुम्ही कोणत्या बँकांचे कर्ज घेतलेले आहे, तुम्ही श्रीमंती शेतकरी आहात की गरीब शेतकरी आहात, हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून चेक केलं जाणार आहे. त्यासाठी मग आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, तर कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी नेमकं तुम्हाला कोणत्या गोष्टीचे पालन करावे लागणार आहे, तर लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय फायद्याचा असणार आहे. शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी गेल्या 10 वर्षांमध्ये सर्वात मोठी कर्जमाफी आता होणार आहे आणि ती फक्त 2 दिवसाच्या आतमध्ये किंवा 24 तासाच्या आतमध्ये 100% ही कर्जमाफी होणार आहे, असं मुख्यमंत्री साहेबांकडून आता सांगण्यात आलेलं आहे. कारण की बच्चू कडू साहेबांचा आता मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्री साहेबांनी यासाठी आता समिती सुद्धा नेमली आहे. फोनद्वारे बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी आता चौकशी केली जाणार आहे. कोणकोणत्या शेतकऱ्यांचं जे कर्ज माफ होणार आहे, तसेच कोणकोणते शेतकरी यामध्ये आता अपात्र होतील. जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा होण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचे पालन करायचे आहे, कोणकोणती कागदपत्रे तुमच्याकडे असणं अतिशय आवश्यक असणार आहे. यामध्ये शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे काही ठराविक 5 ते 6 कागदपत्रे जर ठिकाणी तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफीचा पासून वंचित राहावं लागणार आहे. अतिशय महत्त्वाचे असे 5-6 कागदपत्रे जर त्या ठिकाणी तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा हा होणार नाही. त्यामुळे कोणकोणती 5 ते 6 कागदपत्रे आहेत ते तुमच्या जवळ लागणार आहेत, तर कोणकोणती कामे तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहेत आणि कोणकोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार आहे, मुख्यमंत्री साहेब नेमकं काय म्हणाले, याची सविस्तर अशी माहिती तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो आता मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तुमचं नेमकं 50,000चं कर्ज माफ होणार की नाही, नेमकं तुमचं 1,00,000 रुपयाचं कर्ज माफ होणार की सरसकट 2 लाखाची कर्जमाफी होणार आहे. निवडणुकीच्या आधी 5 सरकारने जो शब्द दिला त्या आम्ही निवडून आल्यानंतर सरसकट 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी करू, तर नेमकं किती लाखाचं कर्ज माफ होणार आहे हे सुद्धा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आजच्या अहवालामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की बघा, सरकार सत्तेत येऊन 6 महिने झाले आहेत, परंतु शेतकऱ्यांची काही केल्याने सुद्धा कर्जमाफी होत नव्हती. त्यामुळे बच्चू कडू साहेबांनी गेले 6 ते दिवस उपाशी राहून कर्जमाफी करावी म्हणून सरकारच्या विरोधामध्ये अन्नत्याग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी कर्ज माफ होणार आहे, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा आहे. तर बघा, सर्वात पहिल्यांदा आपण महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी समजून घेऊया, ते म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये नोकरदार वर्ग आहे अशा शेतकऱ्यांना कर्ज हे सरकारच्या माध्यमातून अजिबात चुकून पण माफ केले जाणार नाही. नोकरदार वर्ग म्हणजे कोण, तर बघा, तुमचा मुलगा सरकारी नोकर नोकरी करत असेल, मग ते तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी नोकरीला असेल, किंवा तुमचा मुलगा आताच्या त्या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये लागलेला असेल, किंवा सरकारकडून आता तुमचे रेशन कार्ड चेक केले जाणार आहे. कारण रेशन कार्ड हे एक असं
आहे की ज्या माध्यमातून स्पष्टपणे सरकारला समजते की तुमच्या घरातील कोणी सरकारी सेवेमध्ये आहेत की नाही. तर आता अशा व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये नोकरी करत असतील तर त्यांच्या घरातील शेतकऱ्यांचे कर्ज या ठिकाणी माफ केले जाणार आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की कर्जमाफी ही फक्त गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आहे. माफीचा फायदा हा होणार नाही. शेतकरी मित्रांनो, कोणकोणाला कर्जमाफीचा हा फायदा होणार आहे तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघत आहात. तर बघा या ठिकाणी, त्यानंतर लगेच आपण पाहूया की कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला व्हावा यासाठी सरकारला तुम्हाला आता काही कागदपत्रे या ठिकाणी सादर करावी लागणार आहेत. आता ती कोणती कागदपत्र आहेत तर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तो लक्ष देऊन यासाठी व्हिडिओ पाहायचा आहे की नेमकं तुम्हाला आता 50,000 रुपयाची कर्जमाफी होणार की नेमकी 1,00,000 रुपयाची कर्जमाफी होणार आहे. कर्जमाफी ही सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. तर नेमकं तुम्हाला आता कोणकोणत्या तारखेला फिक्स कर्जमाफी होणार आहे तीच तारीख सुद्धा आता आजच्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा तुम्हाला व्हावा म्हणून नेमकं तुम्हाला काही गोष्टी पालन करावं या ठिकाणी करावं लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा, तुम्हाला कोणकोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज हे अजिबात माफ होणार नाही, असे शेतकरी कोणकोणते आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपण काळजीपूर्वक पाहायचं आहे. यासाठी पहिला नियम आता सांगितलेला आहे, शेतकऱ्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला असेल तर त्याचं कर्ज हे सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार नाही. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न जर जास्त असेल, भरमसाठ असेल, म्हणजेच तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल, म्हणजे तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या वरती असेल, तरी तुम्ही कर्जमाफीची अपेक्षा जर करत असाल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा हा होणार नाही. कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जर भरपूर पैसे असतील तर सरकारी योजनांचे तसेच सरकारी कर्जमाफीचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. कारण की पहा, लोकांकडे पैसे आता असताना सुद्धा 2021 ते 25 पर्यंत अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी गरज नसताना सुद्धा सरकार कर्ज भरेल या अंदाजानुसार त्यांनी सावकार शेतकऱ्यांनी सुद्धा 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत अशा प्रकारचं शेती कर्ज हे काढलेलं आहे. ते शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे की सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की जो शेतकरी गोरगरीब शेतकरी असेल केवळ त्यांचाच कर्जमाफीचा हा लाभ हा त्यांना मिळणार आहे. तुम्ही श्रीमंत शेतकरी असाल तर कर्जमाफीच्या लाभार्थी यादीमधून तुमचं नाव हे या ठिकाणी वगळण्यात येणार आहे. तुम्हाला बाहेर काढण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी सरकारने सांगितलेलं आहे. तर आता मग शेतकरी मित्रांनो, तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता ज्या बँका सांगितल्या आहेत फक्त त्याच बँकांचे कर्ज इथं माफ होणार आहे. त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक पाहायचं आहे. बँकांमध्ये तुमची बँक आहे की नाही, 2 दिवसाच्या आतमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्ज हे सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे. बच्चू कडू साहेबांनी कर्जमाफी व्हावी म्हणून अन्नत्याग आंदोलन केल्यामुळे अखेर या कर्जमाफीला आता यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग आता तुम्हाला या ठिकाणी बँक सांगणार आहे तर ते काळजीपूर्वक बघायचं आहे. तर बघा, बँक सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये जर या ठिकाणी, तर आता या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन पहा. पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी बँका सांगणार आहेत की आणि त्यानंतर 5 कागदपत्रे सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा बँका कोणकोणत्या आहेत शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता. सरकार आता बँकांचे कर्ज माफ करणार आहे. तर बघा, सरकारच्या माध्यमातून बँकांची लिस्ट सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामध्ये तुमची जी बँक आहे, तुमचं जे लक्ष देऊन पाहायचं आहे. तर बघा या ठिकाणी पहिली बँक आहे ती म्हणजे ऍक्सिस, दुसरी आहे युनियन बँक, तिसरी बँक या ठिकाणी धनलक्ष्मी बँक, त्यानंतर ICICI बँक, IDBI बँक, IDFC बँक, नंतर कर्नाटका बँक, कोटक महिंद्रा बँक, कॅथोडियम सीरम बँक, फेडरल बँक, HDFC बँक, त्याच्यानंतर लक्ष्मी विलास बँक, सरकारी बँक आणि नंतर तुमचा बँक या ठिकाणी नीट बघू शकता तुम्ही. तर या बँकामध्ये जर तुमचं कर्ज या ठिकाणी तुम्ही घेतलेलं असेल तर तुमचं कर्ज आता माफ होणार आहे. या बँका या ठिकाणी सांगितल्यानंतर लगेचच तुम्हाला 5 कागदपत्रे कोणती लागणार आहेत. जर ही कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, लवकरच तुमचं कर्जमाफी ही होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.